जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात विजय चौधरी यांनी ऑडिओ क्लिपद्वारे अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यामुळे त्याच्या निषेधार्थ एकलव्य आदिवासी क्रांती दलाच्या वतीने पुतळा दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला। भारतीय जनता पक्षाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी आदिवासी समाजाचे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार विजयकुमार गावित व माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात यांनी अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली आहे। तसेच आदिवासी समाजसेवक मालती वळवी यांना सुद्धा या त्यांनी गुंडी व फालतू शब्द वापरून यांनी माणुसकीला काळीमा फासण्याचे काम केले आहे। त्यानुषंगाने विजय चौधरी हे आदिवासी जिल्ह्यात राहून सुद्धा आदिवासीच्या माता भगिनींची इज्जत करत नाहीत, तर प्रशासनाला विनंती असेल की यांनी संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तरी त्यांना लवकरात लवकर याला अटक करण्यात यावी, अन्यथा नंदुरबार जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असे नंदुरबार पोलीस प्रशासनास एकलव्य आदिवासी क्रांती दलाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। 8/2026 रोजी आदरणीय आदिवासी विकास महामंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साहेब तसेच माजी खासदार हिनाताई गावित आणि सामाजिक कार्यकर्ता आमची भगिनी मालतीताई वळवी तसेच रक्षाताई खडसे, रोहिणीताई खडसे या महिलांबद्दल मागच्या काही दिवसांपासून विजू चौधरी या व्यक्तीने जे अश्लील शिवीगाळ केली आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने, समाज बांधवाच्या वतीने आम्ही विजू चौधरी याच्या पुतळ्याचे दहन करून आम्ही त्याला ही चेतावणी देतोय की तू आमच्या समाजाची माफी नाही मागितली तर येणाऱ्या काळामध्ये तू जिथं दिसशील तिथं तुला आम्ही 100% तोडल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून तुझा निषेध करतोय। याच्या पुढे कुठल्याही समाजाच्या आया बहिणीबद्दल तुम्ही गैरप्रकारचे वर्तन केलं किंवा त्यांना शिवाय केली, तू जिथं दिसशील तिथं भेटशील, तिथं तुला 100% आमच्या समाजाच्या वतीने तुला धडा शिकवला जाईल। आणि आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे, ज्या व्यक्तीने ऑडिओ क्लिप व्हायरल केला त्याला तुम्ही जिथं असेल तिथून उचलून आणलं, पण मागच्या 15 ते 20 दिवसापासून अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे तरी सुद्धा विजय चौधरीला अटक झाली नाही। जर येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये विजय चौधरीला अटक नाही झाली तर पूर्ण 100% आम्ही जिल्हाभरात गावोगावी जाऊन समाजामध्ये जाऊन लोकांना सांगून विजय चौधरीच्या विरोधामध्ये एक तीव्र आंदोलन करू। जोपर्यंत त्याला अटक नाही झाली तर 100% नंदुरबारचं वातावरण आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं आहे आणि आमचा उद्रेक कसा होईल हे त्या प्रशासनाने बघावं आणि त्याला लवकर अटक करावी ही आमची माननीय SP मॅडमांना आमची विनंती आहे। त्याच्यानंतर उपनगर पोलीस स्टेशनचे PI साहेबांना आमची विनंती आहे की आपण लवकर त्याच्या कारवाई करून त्याला अटक करावी आणि कुठेतरी आमच्या भावनांचा आदर करावा, एवढंच आम्ही बोलतो। आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही समाज बांधव विजय चौधरीच्या पुतळ्याचं दहन करतोय।